मित्रांनो, जेव्हा आपण इंग्लिश भाषा बोलण्याचा विचार करतो किंवा समजण्याचा विचार करतो, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्यासाठी असते तो असतो इंग्लिश शब्दसाठा आपल्याकडे आहे का. अगदी दुसरी तिसरीपासून ते ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थ्यांचा विचार केला किंवा MPSC UPSC सारखी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर ह्या सर्वांसाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे तो इंग्लिश शब्दसाठा. आणि इंग्लिश शब्दसाठा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इंग्लिश भाषेमधलं ज्ञान हे सहजरित्या उपलब्ध करू शकता. बघा मित्रांनो, याच्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे. काही दिवसांचा गॅप पडला व्हिडिओ टाकण्यासाठी. याच्या मागचं कारण होतं की बऱ्याच अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करून त्याला समजून पुन्हा एकदा आपण ही सिरीज चालू केलेली आहे. बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे अबॅन्डन. हा एक वर्ब आहे आणि याचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे. बघा, हा शब्द आपण पाहिल्यानंतर त्याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणते कोणते आहेत आणि यांना मराठीमध्ये कशा प्रकारे वापरलं जातं हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा एक पाया जो आहे तो पक्का बनेल. तर बघा मित्रांनो, अबॅन्डन हा शब्द त्याग करणे किंवा सोडून देणे अशा अर्थाने वापरला जातो. एखादी गोष्ट, जागा किंवा व्यक्तीला पूर्णपणे सोडून देणे किंवा तिच्याशी संबंध तोडणे अशा प्रकारे हा शब्द वापरला जातो. उदाहरण बघा, द बेबी वॉज अबॅन्डन्ड नियर द टेम्पल. बाळाला मंदिराजवळ सोडलं गेलं. अशा प्रकारे बघा सिनोनिम्स काय काय आहेत. लिव्ह, क्विट, फॉरसेक, ड्रॉप, रिलिंग्विश, इव्हॅक्युएट, गिव्ह ओव्हर, कास्ट ऑफ. तसंच सरेंडर, सीड, रिझाइन, वेव, वेकेट. तर हे समानार्थी शब्द आहेत. आणि विरोधार्थी शब्द कीप, होल्ड, रिटेन. तर बघा, या प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये कसं वापरायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 शब्द तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे. आणि त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मिळून 100पेक्षा जास्त शब्द होतात. 100पेक्षा जास्त. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 100 शब्द यांना वाक्यात कसं वापरायचं, त्यांचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आपण डिटेल्समध्ये समजणार आहोत. बघा, पहिला समानार्थी शब्द होता लिव्ह, म्हणजे सोडणे किंवा निघून जाणे, एखादी जागा किंवा गोष्ट सोडून जाणे. उदाहरणार्थ, त्याने गाव सोडले. ही लेफ्ट द व्हिलेज. त्याने गाव सोडले. पुढचा शब्द आहे क्विट. मराठीत अर्थ होतो सोडणे किंवा थांबवणे, काम, सवय किंवा जागा सोडणे. उदाहरण, त्याने नोकरी सोडली. ही क्विट हिज जॉब. बघा, हे जे समानार्थी शब्द आपण पाहतोय यांचा अर्थ सोडणे किंवा थांबवणे, निघून जाणे अशा प्रकारचाच निघणार आहे, कारण हे सर्व शब्द जे आहेत हे अबॅन्डनचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे अबॅन्डन या शब्दाचा जो अर्थ आहे तोच अर्थ ह्या शब्दांचा सुद्धा निघणार आहे. जवळपास तोच अर्थ असणार आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे फॉरसेक. मराठीत अर्थ होतो सोडून देणे किंवा तिरस्कार करणे. एखाद्याला किंवा गोष्टीला तिरस्काराने सोडणे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला तिरस्काराने सोडणे असा अर्थ होतो. त्याने मित्राला सोडून दिले. ही फॉरसूक हिज फ्रेंड. फॉरसेकचं दुसरं रूप आहे. पुढचा शब्द आहे ड्रॉप. मराठीत अर्थ होतो सोडणे किंवा थांबवणे. एखादी योजना किंवा गोष्ट अर्धवट सोडणे. त्याने योजना सोडली. ही ड्रॉप द प्लॅन. अशा प्रकारे फॉरसेक आणि ड्रॉप याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे रिलिंग्विश. मराठीत अर्थ होतो सोडून देणे किंवा हक्क सोडणे, अधिकार किंवा मालमत्ता सोडणे. त्याने अधिकार सोडला. ही रिलिंग्विश हिज राईट्स. त्याने अधिकार सोडला. सिंपल पास्टमधलं वाक्य आहे. पुढचा शब्द आहे इव्हॅक्युएट.
मराठीत अर्थ होतो रिकामे करणे, बाहेर पडणे. एखादी जागा किंवा इमारत सोडून बाहेर पडणे, विशेषतः धोक्यापासून, अशा वेळेस हा शब्द वापरला जातो. लोकांनी गाव रिकामे केले. पीपल इव्हॅक्युएटेड द विलेज. पुढे बघा, पुढचा शब्द आहे गिव्ह ओव्हर. मराठीत अर्थ सोपवणे, सोडून देणे. एखादी गोष्ट दुसऱ्याच्या हाती सोपवणे. त्याने जबाबदारी सोपवली. ही गेव ओव्हर द रिस्पॉन्सिबिलिटी. गेव ओव्हर. गिव्ह ओव्हरचं दुसरं रूप आहे. पुढचा शब्द आहे कास्ट ऑफ. मराठीत अर्थ होतो फेकून देणे किंवा सोडून देणे. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला पूर्णपणे नकार देणे. त्याने जुन्या सवयी फेकून दिल्या. ही कास्ट ऑफ ओल्ड हॅबिट्स. त्याने जुन्या सवयी फेकून दिल्या. ठीक आहे. पुढचा शब्द आहे सरेंडर. मराठीत अर्थ होतो आत्मसमर्पण करणे. त्याने लढाईत आत्मसमर्पण केले. ही सरेंडर्ड इन द बॅटल. पुढचा शब्द आहे सीड. मराठीत अर्थ होतो सोपवणे, हस्तांतरित करणे. त्याने जमीन सोपवली. ही सीडेड द लँड. ठीक आहे. सीड आणि सरेंडर मराठी अर्थ लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे रिझाइन. मराठीत अर्थ होतो राजीनामा देणे. उदाहरण, त्याने नोकरीचा राजीनामा दिला. ही रिझाइंड फ्रॉम हिज जॉब. आणि दुसरा शब्द आहे वेव. मराठीत अर्थ होतो माफ करणे, सोडून देणे. उदाहरण, त्याने दंड माफ केला. ही वेव्ड द फाईन. त्याने दंड माफ केला. पुढे बघा, पुढचा शब्द आहे वेकेट. मराठी अर्थ होतो रिकामे करणे किंवा सोडणे. त्याने घर रिकामे केले. ही वेकेटेड द हाऊस. त्याने घर रिकामे केले. तर हे सर्व समानार्थी शब्द होते. याचा अर्थ जवळपास तसाच होता जसा ॲबेंडनचा आहे तसा या शब्दांचा अर्थ. ठीक आहे. आता पाहूया विरुद्धार्थी शब्द. बघा, पहिला आहे कीप. मराठीत अर्थ होतो ठेवणे किंवा जपणे. बघा, ॲबेंडन म्हणजे काय होतं, सोडून देणे. त्याच्या विरुद्ध काय, ठेवणे. कीप म्हणजे ठेवणे किंवा जपणे. उदाहरण, त्याने पैसे ठेवले. ही केप द मनी. पुढचा शब्द आहे होल्ड. मराठीत अर्थ होतो धरणे, कायम ठेवणे. त्याने हात धरला. ही हेल्ड द हँड. हेल्ड म्हणजे होल्डचं दुसरं रूप आहे. पुढे आहे रिटेन. मराठीत अर्थ होतो राखणे, टिकवून ठेवणे. त्याने माहिती राखली. ही रिटेन द इन्फॉर्मेशन. ठीक आहे. कीप, होल्ड, रिटेन तिन्ही शब्द ॲबेंडनचे विरुद्धार्थी शब्द आहेत, लक्षात राहू द्या. बघा मित्रांनो, 2 नंबरचा शब्द आहे अबॅन्डन्ड. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच एक विशेषण आहे. मराठीत अर्थ होतो अनाथ, सोडलेला किंवा वाईट टाकलेला. मराठीत काय अर्थ होतो, अनाथ, सोडलेला किंवा वाईट टाकलेला अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. द अबॅन्डन्ड हाऊस लुक्ड व्हेरी स्केरी ॲट नाईट. त्यागलेले घर खूप भयानक दिसत होते. ठीक आहे. याचे सिनोनिम्स आहेत डिझर्टेड, फॉरसेकन, डिप्रेव्ड, करप्ट, प्रोफ्लिगेट, सेमलेस, इनकरेजिबल. आणि अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आहेत केप्ट, केअर्ड फॉर, व्हर्च्युअस, होली. बघा, एका शब्दाला आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा, पहिला शब्द आपण पाहिला डिझर्टेड म्हणजे एकटा, सोडलेला किंवा रिकामा. एखादी जागा किंवा व्यक्ती जी पूर्णपणे सोडून दिली गेली आहे किंवा त्याच्याशी संबंध तोडलेला आहे म्हणजे डिझर्टेड. हे गाव आता ओसाड आहे. दिस विलेज इज नाव डिझर्टेड. दुसरा शब्द फॉरसेकन, अर्थ सोडून दिलेला किंवा त्यागलेला. एखादी व्यक्ती, गोष्ट जी दुसऱ्यांनी सोडून दिली आहे, विशेषतः भावनिक किंवा नैतिक पाठिंब्याअभावी. तो त्यागलेला वाटला. ही फेल्ट फॉरसेकन. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे डिप्रेव्ड. मराठीत अर्थ होतो नीच, भ्रष्ट किंवा नीतिहीन. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा वागणूक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून खालच्या स्तरावर गेलेली. त्याचा नीच स्वभाव सर्वांना माहीत आहे. हिज डिप्रेव्ड नेचर इज नोन टू ऑल.
ठीक आहे. डिप्रेव्ड म्हणजे नीच, भ्रष्ट किंवा नीतिहीन. पुढचा शब्द आहे करप्ट. मराठीत अर्थ होतो भ्रष्ट, खराब झालेला. एखाद्या व्यक्तीने नैतिकता सोडून चुकीचे किंवा अवैध वागणे स्वीकारलेले, तो भ्रष्ट अधिकारी आहे. ही इज अ करप्ट ऑफिसर. करप्ट म्हणजे भ्रष्ट, खराब झालेला. पुढे बघा, पुढचा शब्द आहे प्रोफ्लिगेट. मराठीत अर्थ होतो उधळपट्टी करणारा किंवा नीतिहीन. पैसा किंवा नैतिकता यांचा अपव्यय करणारी व्यक्ती. त्याची उधळपट्टी त्याला रॉसाकडे नेणार आहे. हिज प्रोफ्लिगेट वेज विल लीड हिम टू रुईन म्हणजे रॉस. पुढे बघा, पुढचा शब्द आहे शेमलेस. मराठीत अर्थ होतो निर्लज्ज, लाज नसलेला. एखादी व्यक्ती जिला चुकीच्या गोष्टीसाठी लाज वाटत नाही अशी. उदाहरणार्थ, त्याचे निर्लज्ज वागणे सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. हिज शेमलेस बिहेवियर सरप्राइज एव्हरीवन. ठीक आहे. त्याचं जे निर्लज्जपणाचं वागणं आहे हे सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे इनकरिजिबल. मराठीत अर्थ होतो सुधारण्यास नकार देणारा किंवा अडेलखोर. एखादी व्यक्ती जी चांगल्या दिशेने सुधारण्यास तयार नाही. उदाहरणार्थ, तो अडेलखोर मुलगा आहे. ही इज ॲन इनकरिजिबल बॉय. ठीक आहे, अडेलखोर. बघा मित्रांनो, सोडून दिलेला, त्यागलेला याचा जो विरोधार्थी शब्द आहे तो ठेवलेला, जपलेला असा होतो. आणि इंग्लिशमध्ये केप्ट, केअर्ड फॉर अशा प्रकारे निघतो. तर हे याचे विरुद्धार्थी शब्द आहेत. कशाचे? अबॅन्डनचे. लक्षात ठेवा. केप्ट म्हणजे ठेवलेला किंवा जपलेला. एखादी गोष्ट किंवा व्यक्ती ज्याची काळजी घेतली जाते किंवा ती जपली जाते. त्याने मुलाला ठेवले. शी केप्ट द चाइल्ड. केअर्ड फॉर काळजीपूर्वक पाहिलेले किंवा सांभाळलेले. एखाद्याची किंवा कशाचीही चांगली काळजी घेतली जाते त्यावेळेस हा शब्द वापरला जातो, केअर्ड फॉर. त्याने वृद्धांना सांभाळे. ही केअर्ड फॉर द एल्डरली. पुढे बघा, पुढचा शब्द आहे व्हर्च्युअस. मराठीत अर्थ होतो नीतिमान किंवा सज्जन्य. नैतिकता किंवा चांगल्या गुणांनी युक्त असलेला. ती नीतिमान स्त्री आहे. शी इज अ व्हर्च्युअस वुमन. दुसरा शब्द आहे हॉली. अर्थ पवित्र किंवा धार्मिक. धार्मिक किंवा पवित्र जीवन जगणारा. तो पवित्र संत आहे. ही इज अ हॉली सेंट. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबेज. एक वर्ब आहे. मराठीमध्ये अर्थ होतो कमी करणे, तिरस्कार करणे किंवा अपमानित करणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? कमी करणे, तिरस्कार करणे किंवा अपमानित करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या व्यक्तीचा दर्जा, सन्मान किंवा स्थिती कमी करणे दर्शवतो. उदाहरणार्थ, दे ट्रायड. त्यांना प्रयत्न केला. टू अबेज हिम. त्याचा अपमान करण्याचा. त्यांनी त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला असा. सिनोनिम्स काय काय आहेत ते बघा. रिड्यूस आणि लोअर. तसंच डिग्रेड, हंबल, डिसग्रेस. तसंच अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द इन्क्रीज, रेज, हॉनर आणि प्रेज. तर बघा, प्रत्येकाला आपण वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरलं जातं हे पाहूया. पहिला समानार्थी शब्द आहे रिड्यूस म्हणजे कमी करणे किंवा कमी होणे. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीचा दर्जा, प्रमाण किंवा सन्मान कमी करणे किंवा कमी होणे. त्याने त्याचा दर्जा कमी केला. ही रिड्यूस्ड हिज स्टेटस. ठीक आहे, रिड्यूस. पुढे आहे लोअर. अर्थ खाली आणणे, कमी करणे. एखाद्याची प्रतिष्ठा किंवा स्तर खाली आणणे. त्याने स्वतःचा सन्मान खाली आणला. ही लोवर्ड हिज हॉनर. पुढे बघा, पुढचा शब्द आहे डिग्रेड. मराठी अर्थ होतो अधःपतन करणे, अपमानित करणे. एखाद्याला नैतिक किंवा सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचा
लेखणे किंवा कमी दर्जा देणे. ठीक आहे. त्याने त्याला अपमानित केले. ही डिग्रेडेड हिम. पुढे बघा, पुढचा शब्द आहे हंबल. मराठीत अर्थ होतो नम्र करणे किंवा कमी करणे. एखाद्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचवून त्याला नम्र बनवणे. पराभवाने त्याला नम्र केले. डिफीट हंबल्ड हिम. पुढचा शब्द आहे डिग्रेस. मराठीत अर्थ होतो लज्जा देणे, अपमान करणे. एखाद्याच्या सन्मानावर डाग लावणे किंवा त्याला लज्जित करणे. त्याने आपल्या कुटुंबाला लज्जा दिली. ही डिग्रेस्ड हिज फॅमिली. पुढे बघा, विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे अँटोनिम्स. इन्क्रीज. मराठीत अर्थ होतो वाढवणे किंवा जास्त करणे. एखाद्या गोष्टीचा दर्जा किंवा प्रमाण वाढवणे. त्याने त्याचे कौशल्य वाढवले. ही इन्क्रीज्ड हिज स्किल. दुसरा शब्द आहे रेज. मराठीत अर्थ होतो उचलणे, वाढवणे, उभारणे. एखादी वस्तू वर नेणे, पातळी, संख्या वाढवणे किंवा काहीतरी निर्माण करणे. उदाहरणार्थ, शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर त्याने हात वर केला. ही रेज्ड हिज हँड व्हेन द टीचर आस्क्ड अ क्वेश्चन. अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे हॉनर. अर्थ सन्मान, गौरव, आदर करणे. एखाद्या व्यक्तीला किंवा कृतीला आदर देणे, मान देणे किंवा गौरव करणे. त्याच्या पराक्रमाबद्दल त्याला सन्मानित केले गेले. ही वॉज हॉनर्ड फॉर हिज ब्रेव्हरी. पुढचा शब्द आहे प्रेज. मराठीत अर्थ होतो स्तुती करणे, कौतुक करणे. एखाद्याच्या गुणांचे, कामगिरीचे किंवा चांगल्या कृतीचे कौतुक करणे. उदाहरण, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची स्तुती केली. द टीचर प्रेज्ड द स्टुडंट्स फॉर देअर हार्डवर्क. तर बघा मित्रांनो, हा आपला चौथा शब्द आहे अभ्यास. हा एक वर्ब आहे. मराठीत अर्थ होतो लाजवणे, गोंधळात टाकणे, अपमानित करणे. मराठीत अर्थ काय होतो? लाजवणे, गोंधळात टाकणे किंवा अपमानित करणे. अशा रीतीने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्याला लाज किंवा गोंधळाची भावना निर्माण करून त्याची मानसिक स्थिती अस्वस्थ करणे असं दर्शवतो. वाक्य बघा, हिज मिस्टेक बिफोर द ऑडियन्स अबेश्ड हिम. प्रेक्षकासमोर चुकल्यामुळे तो लाजला. याचे सिनोनिम्स काय काय आहेत बघा. शेम, कन्फ्यूज, ह्युमिलिएट. तसंच अँटोनिम्स इम्बोल्डन, रिअश्युअर हे आहेत. प्रत्येकाला आपण आता वाक्यात कसे वापरायचे पाहूया. बघा, शेम. मराठीत अर्थ होतो लाज वाटणे, अपमान. एखाद्याला त्याच्या चुकीमुळे किंवा कृतीमुळे लाज वाटणे. त्याला तिची लाज वाटली. ही शेम्ड हर. त्याला तिची लाज वाटली अशा प्रकारे आहे. पुढचा शब्द आहे कन्फ्यूज. मराठीत अर्थ होतो गोंधळात टाकणे, संभ्रमित करणे. एखाद्याच्या विचारांना किंवा निर्णयांना गोंधळात टाकणे. प्रश्नाने त्याला गोंधळात टाकले. द क्वेश्चन कन्फ्यूज्ड हिम. प्रश्नाने त्याला गोंधळात टाकले. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ह्युमिलिएट. मराठीत अर्थ होतो अपमानित करणे, लांछन लावणे. एखाद्याला सार्वजनिक किंवा वैयक्तिकरित्या लाजिरवाणे करणे. त्याने त्याला अपमानित केले. ही ह्युमिलिएटेड हिम. ठीक आहे. ह्युमिलिएट म्हणजे काय? अपमानित करणे किंवा एखाद्यावर लांछन लावणे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे इम्बोल्डन. मराठीत अर्थ होतो धैर्य देणे, प्रोत्साहन देणे. एखाद्याला आत्मविश्वास किंवा धैर्य देऊन त्याला प्रेरित करणे. हा विरुद्धार्थी शब्द आहे बघा. त्याने त्याला धैर्य दिले. ही इम्बोल्डन हिम. पुढचा शब्द आहे रिअश्युअर्ड. मराठी अर्थ होतो विश्वास देणे किंवा शांत करणे.
एखाद्याच्या चिंता किंवा भीतीला दूर करून त्याला शांतता देणे. उदाहरण, तिने त्याला विश्वास दिला. शी अश्युअर्ड हिम. पुढे बघा, अबेट हा शब्द आहे. हा एक वर्ब आहे. आपला 5वा शब्द असेल. मराठीत अर्थ होतो कमी करणे, घटवणे, शमवणे. मराठीत अर्थ काय होतो? कमी करणे, घटवणे किंवा शमवणे. अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीच्या तीव्रते, प्रमाण किंवा प्रभावाला कमी करणे किंवा संपवणे हे दर्शवतो. द स्टॉर्म फायनली अबेटेड आफ्टर 2 hours. वादळ शेवटी 2 तासांनी कमी झाले. याचे सिनोनिम्स काय काय आहेत बघा. लेसन, रिड्यूस, डिमिनिश, मॉडरेट, एली, सप्रेस, रिमूव्ह, टर्मिनेट हे याचे सिनोनिम्स आहेत. म्हणजे ह्या शब्दांचा अर्थ कुठं ना कुठं कमी करणे, घटवणे, शमवणे अशा प्रकारचाच निघतो. आणि दुसरे आहे ते अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्या विरुद्धी, या शब्दांच्या विरुद्ध यांचा अर्थ निघणार. जसं की ऑगमेंट, इन्फ्युरिएट, इम्पॉवर, परमिट. बघा प्रत्येकाला वाक्यात कसं वापरायचं पुढे बघूया. बघा, लेसन मराठीत अर्थ होतो कमी करणे, हलके करणे. एखाद्या गोष्टीचा आकार, तीव्रता किंवा प्रमाण कमी करणे. पावसाने कमी केले. द रेन लेसन. रिड्यूस म्हणजे कमी करणे, कमी होणे. एखाद्या गोष्टीचा स्तर किंवा प्रमाण कमी करणे. उदाहरण, त्याने खर्च कमी केला. ही रिड्यूस्ड द एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. पुढे बघा, पुढचा शब्द आहे डिमिनिश. मराठीत अर्थ होतो घटवणे, कमी होणे. एखाद्या गोष्टीचा प्रभाव किंवा मूल्य कमी होणे. त्याचे आरोग्य घटले. हिज हेल्थ डिमिनिश्ड. पुढचा शब्द आहे मॉडरेट. मराठीत अर्थ होतो मध्यम करणे, शमवणे. एखाद्या गोष्टीची तीव्रता मध्यम पातळीवर आणणे. उदाहरण, त्याने वाद शमवला. ही मॉडरेटेड द आर्ग्युमेंट. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अले. मराठीत अर्थ होतो शांत करणे, कमी करणे. एखाद्या भावना किंवा त्रासाला शांत करणे. उदाहरण, त्याने त्याची भीती शांत केली. ही अलेड हिज फिअर. त्याने त्याची भीती शांत केली. पुढचा शब्द आहे सप्रेस. मराठीत अर्थ होतो दाबणे किंवा रोखणे. एखाद्या गोष्टीला बलपूर्वक थांबवणे किंवा कमी करणे. त्याने बंड दाबले. ही सप्रेस्ड द रेबिलियन. त्याने बंड दाबले. रिबिलियन म्हणजे काय? बंड. पुढचा शब्द आहे बघा रिमूव्ह. मराठीत अर्थ होतो काढून टाकणे, दूर करणे. एखादी अडचण किंवा गोष्ट पूर्णपणे हटवणे. त्याने अडथळा काढला. ही रिमूव्ड द ऑब्स्टेकल म्हणजे त्याने अडथळा काढला. पुढचा शब्द आहे टर्मिनेट. मराठीत अर्थ होतो संपवणे, थांबवणे. एखाद्या प्रक्रियेचा किंवा संबंधाचा अंत करणे. करार संपला. द ॲग्रीमेंट टर्मिनेटेड. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऑगमेंट. मराठीत अर्थ होतो वाढवणे, जास्त करणे. एखाद्या गोष्टीचा आकार किंवा प्रभाव वाढवणे. त्याने संपत्ती वाढवली. ही ऑगमेंटेड हिज वेल्थ. त्याने संपत्ती वाढवली. इन्फ्युरिएट. मराठीत अर्थ होतो रागवणे, संताप करणे. एखाद्याला राग किंवा तीव्र भावना निर्माण करणे. त्याने त्याला संताप केला. ही इन्फ्युरिएटेड हिम. पुढे बघा, पुढचा शब्द आहे इम्पॉवर. मराठीत अर्थ होतो सशक्त करणे, अधिकार देणे. एखाद्याला शक्ती किंवा सक्षमता देणे. त्याने तिला सशक्त केले. ही इम्पॉवर्ड हर. दुसरा शब्द आहे परमिट. मराठीत अर्थ होतो परवानगी देणे, मंजूर करणे. एखाद्या गोष्टीला होऊ देणे किंवा परवानगी देणे. त्याने प्रवेश मंजूर केला. ही परमिटेड द एंट्री.
पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲब्रिव्हिएट. हा एक वर्ब आहे. मराठीत अर्थ होतो संक्षेप करणे, लहान करणे किंवा घटवणे. मराठीत काय अर्थ आहे? संक्षेप करणे, लहान करणे किंवा घटवणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीचा आकार, लांबी किंवा विस्तार कमी करणे हे दर्शवतो. वी ॲब्रिव्हिएट डॉक्टर ॲज DR. आपण डॉक्टरला DR असं संक्षिप्त करतो. सिनोनिम्स काय आहे? कर्टेल, शॉर्टन. याचा पण अर्थ कसा निघणार आहे? कमी करणे, लहान करणे किंवा घटवणे अशा प्रकारे. तसंच अँटोनिम्स म्हणजे इनलार्ज, लेंथन आणि याचा अर्थ याच्या विरुद्ध निघणार आहे, म्हणजे लहान करण्याच्या ऐवजी मोठा करणे. बघा कर्टेल अर्थ काय? कमी करणे, मर्यादित करणे, एखाद्या गोष्टीचा विस्तार किंवा कालावधी कमी करणे. त्याने भाषण कमी केले. ही कर्टेल्ड द स्पीच. तसंच शॉर्टन याचा अर्थ पण निघणार आहे लहान करणे किंवा कमी करणे, एखाद्या गोष्टीची लांबी किंवा कालावधी कमी करणे. त्याने कपड्याची लांबी कमी केली. ही शॉर्टेंड द लेंथ ऑफ द क्लोथ्स. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचा शब्द आहे इनलार्ज. हा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा मराठीत अर्थ होतो वाढवणे, मोठे करणे, एखाद्या गोष्टीचा आकार किंवा विस्तार वाढवणे. त्याने चित्र वाढवले. ही इनलार्ज द पिक्चर. तसंच लेंथ अर्थ होतो लांब करणे किंवा वाढवणे, एखाद्या गोष्टीची लांबी किंवा कालावधी वाढवणे अशा प्रकारे. त्याने रस्त्याची लांबी वाढवली. ही लेंथेंड द रोड. ठीक आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲबडक्ट. हा एक वर्ब आहे आणि मराठीत अर्थ होतो अपहरण करणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? अपहरण करणे. अशा प्रकारे हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्याला जबरदस्तीने किंवा अवैधरित्या पकडून नेल्याचा दर्शक आहे. वाक्य बघा द क्रिमिनल ट्रायड टू ॲबडक्ट द चाइल्ड. गुन्हेगाराने मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याचा सिनोनिम्स आहे किडनॅप आणि अँटोनिम्स आहे रेस्क्यू. ठीक आहे. बघा किडनॅप याचा मराठीमध्ये अर्थ होतो अपहरण करणे, एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने पकडून घेऊन जाणे, विशेषतः खंडणी किंवा इतर हेतूंसाठी. उदाहरण त्याने मुलाचे अपहरण केले. ही किडनॅप द चाइल्ड. पुढे बघा पुढचा शब्द आहे रेस्क्यू. मराठीत अर्थ होतो सुटका करणे किंवा वाचवणे. ठीक आहे. हा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा वर्णन एखाद्याला धोक्यातून किंवा बंदिवासातून मुक्त करणे. पोलिसांनी त्याची सुटका केली. द पोलीस रेस्क्यूड हिम. पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे अबेट. हा एक वर्ब आहे. मराठीत अर्थ होतो सहाय्य करणे, प्रोत्साहन देणे, उत्साह देणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? सहाय्य करणे, प्रोत्साहन देणे किंवा उत्साह देणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या कृतीला किंवा व्यक्तीला मदत, समर्थन किंवा प्रेरणा देणे दर्शवतो, ज्यामध्ये कधीकधी चांगले किंवा वाईट उद्देश असू शकतो. ठीक आहे. जसे की वाक्य बघा ही वॉज पनिश्ड फॉर अबेटिंग द थीफ. त्याला चोराला मदत केल्याबद्दल शिक्षा झाली. सिनोनिम्स काय आहे? एड, असिस्ट, हेल्प. तसंच फेवर, सँक्शन, इन्स्टिगेट, इन्साइट. आणि विरुद्धार्थी शब्द रेजिस्ट, अपोज, फॉरबिड. ठीक आहे. प्रत्येकाला वाक्यामध्ये पाहूया. एड मराठी अर्थ होतो मदत करणे किंवा सहाय्य करणे, एखाद्याला त्याच्या कामात किंवा अडचणीतून बाहेर येण्यासाठी मदत करणे. त्याने गरिबांना मदत केली. ही एडेड द पुअर. तसंच असिस्ट मराठीत अर्थ होतो सहाय्य करणे किंवा साथ देणे, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला पूरक सहाय्य प्रदान करणे. तिने त्याला साथ दिली. शी असिस्टेड हिम. पुढे बघा पुढचा शब्द आहे हेल्प. मदत करणे किंवा उपकार करणे, एखाद्याला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणे. वाक्य कसं आहे? त्याने मित्राला मदत केली. ही हेल्प हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्राला मदत केली. पुढचा शब्द आहे फेवर. मराठीत अर्थ होतो पाठिंबा देणे,
अनुकूलता दर्शवणे, एखाद्या गोष्टी किंवा व्यक्तीला समर्थन देणे किंवा अनुकूलता दाखवणे. वाक्य कसं आहे, त्याने त्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ही फेवर्ड हिज प्रपोजल, त्याने त्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. पुढे बघा, पुढचा शब्द आहे सँक्शन. मराठीत अर्थ होतो मान्यता देणे, परवानगी देणे. एखाद्या कृतीला अधिकृतरित्या मान्यता किंवा परवानगी देणे. उदाहरण, सरकारने प्रकल्पाला मान्यता दिली. द गव्हर्नमेंट सँक्शन्ड द प्रोजेक्ट. पुढचा शब्द आहे इन्स्टिगेट. मराठीत अर्थ होतो प्रोत्साहन देणे किंवा चालना देणे. एखाद्या कृतीला सुरुवात करण्यासाठी प्रेरित करणे किंवा उत्तेजित करणे. कधीकधी नकारात्मक संदर्भात सुद्धा. त्याने वादाला चालना दिली. ही इन्स्टिगेटेड द आर्ग्युमेंट. पुढे बघा, पुढचा शब्द आहे इन्साइट. मराठीत अर्थ होतो उत्तेजित करणे किंवा भडकावणे. एखाद्याला भावनिक किंवा शारीरिक कृतीसाठी उत्तेजित करणे. त्याने जमावाला भडकावले, म्हणजे ही इन्साइटेड द क्राऊड. ही इन्साइटेड द क्राऊड, त्याने जमावाला भडकावले. पुढे बघा, त्याचेच विरोधार्थी शब्द म्हणजेच अँटोनिम्स पाहूया. रेजिस्ट म्हणजे विरोध करणे किंवा प्रतिकार करणे. एखाद्या कृती किंवा मदतीला विरोध दर्शवणे. त्याने बदलाला विरोध केला. ही रेजिस्टेड द चेंज. पुढचा शब्द आहे ऑपोज. अर्थ विरोध करणे किंवा हरकत घेणे. एखाद्या गोष्टीला सक्रियपणे विरोध करणे. त्याने निर्णयाला विरोध केला. ही ऑपोज द डिसिजन. पुढे बघा, पुढचा शब्द आहे फॉरबिड. मराठीत अर्थ होतो मनाई करणे किंवा निषेध करणे. एखाद्या कृतीला परवानगी न देणे किंवा ती थांबवणे. त्याने प्रवेशाला मनाई केली. ही फॉरबिड द एंट्री. पुढचा शब्द आहे बघा अभोर. हा एक वर्ब आहे. मराठीत अर्थ होतो घृणा करणे, नापसंत करणे किंवा तिरस्कार करणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? घृणा करणे, नापसंत करणे किंवा तिरस्कार करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टी किंवा व्यक्तीबद्दल तीव्र द्वेष किंवा नापसंती दर्शवतो. गुड पीपल अभोर व्हायलेन्स. चांगले लोक हिंसेचा तिरस्कार करतात अशा प्रकारे. याचे सिनोनिम्स काय काय आहे बघा. हेट, लोथ, डिटेस्ट. तसंच अँटोनिम्स लव, ॲडमायर. तर बघा मित्रांनो, याला वाक्यामध्ये कशा प्रकारे बोलायचं. हेट मराठी अर्थ होतो द्वेष करणे किंवा तिरस्कार करणे. एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती किंवा राग बाळगणे. तो अन्यायाला द्वेष करतो. ही हेट्स इनजस्टिस. पुढचा शब्द आहे लोथ. मराठीत अर्थ होतो घृणा करणे किंवा नफरत करणे. एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र घृणा करणे किंवा नापसंती वाटणे. तो खोट्यांना घृणा करतो. ही लोथ्स लायर्स. ती खोट्यांची घृणा करतो किंवा खोट्यांना घृणा करतो. पुढचा शब्द आहे डिटेस्ट. मराठीत अर्थ होतो तिरस्कार करणे किंवा नापसंत करणे. एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती किंवा चीड बाळगणे. उदाहरण, ती हिंसेला तिरस्कार करते. शी डिटेस्ट्स व्हायलन्स. हे बघा काही विरोधार्थी शब्द आहेत. लव प्रेम करणे, स्नेह दाखवणे. एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मक भावना किंवा आकर्षण बाळगणे. उदाहरण, तो आपल्या कुटुंबाला प्रेम करतो. तो आपल्या कुटुंबाला प्रेम करतो. ही लव्स हिज फॅमिली. तसंच ॲडमायर अर्थ प्रशंसा करणे किंवा आदर करणे. एखाद्या व्यक्तीच्या गुणांबद्दल किंवा कामाबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त करणे म्हणजे ॲडमायर. ती त्याच्या साहसाला प्रशंसा करते. शी ॲडमायर्स हिज करेज. पुढे बघा पुढचा शब्द आहे अबाइड. मराठीत अर्थ होतो राहणे, वास्तव्य करणे, निवास करणे. काय अर्थ होतो मराठीमध्ये? राहणे, वास्तव्य करणे किंवा निवास करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या ठिकाणी राहणे, वास्तव्य करणे किंवा काही काळ थांबणे यासाठी वापरतात. वी मस्ट अबाइड बाय द रूल्स. आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल.
तर बघा या ठिकाणी सिनोनिम्स आहे म्हणजे समानार्थी शब्द आहे सोजर्न, लिव्ह आणि ड्वेल. आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे डिपार्ट आणि लिव्ह. तर बघा वाक्यामध्ये याला वापरूया. तर बघा वाक्यांमध्ये यांना वापरूया. सोजर्न मराठीत अर्थ होतो थोड्या काळासाठी राहणे, मुक्काम करणे. वर्णन एखाद्या ठिकाणी काही काळासाठी वास्तव्य करणे, विशेषतः प्रवासादरम्यान. त्यावेळेस आपण सोजर्न हा शब्द वापरतो. त्याने तिथे मुक्काम केला, ही सोजर्न देअर. पुढचा शब्द आहे लिव्ह. मराठीत अर्थ राहणे, जीवन व्यतीत करणे. एखाद्या ठिकाणी स्थायिक होऊन जीवन जगणे. तो या गावात राहतो. ही लिव्स इन दिस विलेज. अशा प्रकारे. पुढचा शब्द आहे ड्वेल. मराठीत अर्थ होतो राहणे, निवास करणे. एखाद्या जागी दीर्घकाळ किंवा स्थिरपणे राहणे. ते जंगलात निवास करतात. दे ड्वेल इन द जंगल. तसंच बघा मित्रांनो काही विरुद्धार्थी शब्द आहेत. डिपार्ट निघून जाणे, प्रस्थान करणे. एखाद्या ठिकाणावरून बाहेर पडणे किंवा सोडून जाणे. तो सकाळी निघून गेला. ही डिपार्टेड इन द मॉर्निंग. पुढचा शब्द आहे लिव्ह. मराठीत अर्थ होतो सोडून जाणे, निघून जाणे. एखाद्या जागेला किंवा व्यक्तीला सोडून जाणे. ती घर सोडून निघाली किंवा ती घर सोडून गेली. शी लेफ्ट द हाऊस. अशा प्रकारे. तर ठीक आहे मित्रांनो बघा जवळपास आपण 100पेक्षा जास्त शब्द कदाचित या व्हिडिओमध्ये पाहिलेले असतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा. थँक्स.